वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हू रिसिव्ड 58th ज्ञानपीठ अवॉर्ड फॉर इयर 2023. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 या वर्षाकरता कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे जगद्गुरू रामचंद्राचार्य, रामानंदाचार्य आणि उर्दू कवी गुलजार. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे. द आन्सर इज उर्दू पोएट गुलजार अँड जगद्गुरू रामभद्राचार्य, अ रिनोन्ड हिंदू गुरु. 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिस इज द सेकंड टाइम द अवॉर्ड इज बीइंग गिवन फॉर संस्कृत लँग्वेज अँड फॉर द 5th टाइम फॉर द उर्दू लँग्वेज. दुसऱ्यांदा हा पुरस्कार संस्कृत या भाषेकरता देण्यात आला, तर उर्दू भाषेकरता हा पुरस्कार 5व्यांदा देण्यात आला आहे. संपूर्ण सिंग कालरा, पॉप्युलरली नोन ॲज गुलजार 89, is celebrated for his works in Hindi cinema and is considered one of the finest Urdu poets of this era. संपूर्ण सिंग कालरा म्हणून ओळखले जाणारे गुलजार जे आहेत, गुलजार यांचं मूळ नाव जे आहे ते संपूर्ण सिंग कालरा आहे. त्यांना लोकप्रियतेने गुलजार म्हणून ओळखतात. 89 वर्षाचे आहेत ते. त्यांनी हिंदी सिनेमामध्ये त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या उर्दू कवितांसाठी त्यांना ओळखले जातं. रामभद्राचार्य 74, द फाउंडर ऑफ हेड ऑफ तुलसीपीठ इन चित्रकूट, is a renowned Hindu spiritual leader, educator and writer of more than 240 books and text including 4 epics. आणि रामभद्राचार्य जे आहेत त्यांचं वय 74 आहे. ते तुलसीपीठाचे संस्थापक आहेत. हे तुलसीपीठ चित्रकूट येथे आहे. रामभद्राचार्य हे हिंदू गुरु आहेत, शिक्षक आहेत. हिंदू आध्यात्मिक गुरु आहेत, शिक्षक आहेत आणि लेखकसुद्धा आहेत. त्यांनी 240 पुस्तकांचे लेखन केले आहे. त्याशिवाय त्यांनी 4 महाकाव्येसुद्धा रचली आहेत. आता गुलजार यांच्याबद्दल बघूया. गुलजार यांना 2002मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला होता उर्दू भाषेकरता. 2013मध्ये गुलजार यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला. 2004मध्ये गुलजार यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना आतापर्यंत 5 नॅशनल फिल्म अवॉर्डसुद्धा मिळाले आहेत. 2009मध्ये त्यांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्याकरिता ऑस्कर अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. त्यानंतर 2010मध्ये त्यांना याच गाण्याच्या लेखनासाठी, जय हो या गाण्याच्या लेखनासाठी ग्रॅमी अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. त्यांची काही महत्त्वाची गाणी, नावाजलेली गाणी आहेत जी समीक्षकांनीसुद्धा ज्याला दाद दिली. त्यामध्ये आहे माचीस चित्रपटातील 1996मध्ये माचीस चित्रपट रिलीज झाला होता, तर माचीस चित्रपटातील गाणे आहे. ओमकारा 2006 या चित्रपटातील गाणे आहे. दिलसे 1998, गुरु 2007 या चित्रपटातील गाण्यांना विशेष पसंती मिळाली आहे. त्यांनी काही चित्रपटसुद्धा डायरेक्ट केले आहेत, दिग्दर्शन केले आहेत काही चित्रपटांचे. त्यामध्ये आहे कोशिश 1972चा, परिचय 1972, मौसम 1975, इजाजत 1977 आणि टेलिव्हिजन सिरियल मिर्झा गालिब 1988. त्यांच्या कवितांची उत्तुंग अशी कामगिरी आहे. त्यांनी स्वतः एक काव्यप्रकार शोधून काढला आहे.
त्याला नाव दिले आहे त्रिवेणी. त्रिवेणी नावाची जी कविता आहे, त्रिवेणी नावाचा काव्यप्रकार गुलजार यांनी शोधून काढला आहे. ही त्रिवेणी जी कविता आहे ती नॉन मुकफ्फा पोयम म्हणजे 3 लाईननी ती बनलेली आहे, म्हणून तिला त्रिवेणी असं म्हणतात. ती नॉन मुकफ्फा पोयम आहे. आता ते चिल्ड्रन्स पोएट्रीवर सुद्धा काम करत आहेत. लहान मुलांसाठी कवितासुद्धा ते लिहत आहेत. तर गुलजार रिसिव्ड साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर उर्दू इन 2002, दादासाहेब फाळके अवॉर्ड इन 2013, the Padma Bhushan in 2004. He received at least 5 National Film Awards for his works. He received Oscar Award in 2009 for the film Slumdog Millionaire's songs Jai Ho. In 2010, he received Grammy Award for the same song Jai Ho from film Slumdog Millionaire. His songs from critically acclaimed films such as Machis 1996, Omkara 2006, Dil Se 1998, The Guru 2007 and among others. He directed some timeless award-winning classics including Koshish 1972, Parichay 1972, Mausam 1975, Ijazat 1977 and the television serial Mirza Ghalib 1988. In poetry, he invented a new genre, Triveni, which is a non-mukaffa poem of 3 lines. Now he seriously give attention to children's poetry also. आता रामभद्राचार्य यांच्याबद्दल आपण बघूया. रामभद्राचार्य is one of the 4 Jagadguru Ramabhadracharyas of the Ramananda sect and has been holding this position since 1982. रामभद्राचार्य जे आहेत ते 4 जगद्गुरू रामानंदाचार्यापैकी एक आहेत. ते रामानंद पंथ जो आहे त्यांच्यामधील 4 जगद्गुरू आहेत, त्यांच्यापैकी एक आहे रामभद्राचार्य. आणि या पोझिशनवर म्हणजे या पदावर, जगद्गुरू या पदावर ते 1982 पासून आहेत. A polyglot who speaks 22 languages, Ramabhadracharya is a poet and writer in several Indian languages including Sanskrit, Hindi, Awadhi and Maithili. हे बहुभाषिक आहेत. त्यांना 22 भाषांचं ज्ञान आहे. 22 भाषा ते बोलतात. रामभद्राचार्य एक कवी आहेत, रायटर आहेत, लेखक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले आहे, जसं की संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली. In 2015, he received the Padma Vibhushan Award. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही वॉज नेम गिरीधर मिश्रा. त्यांचं नाव गिरीधर मिश्रा असं होतं. ही लॉस्ट हिज आयसाईट ॲट द एज ऑफ 2 months ड्यू टू ट्रॅकोमा अँड वॉज होम ट्युटर ड्युरिंग द इनिशियल इयर्स बाय हिज ग्रँडफादर. वयाच्या म्हणजे 2 महिन्याचे असताना त्यांची दृष्टी गेली, ते अंध झाले ट्रॅकोमा या आजारामुळे. त्यानंतर त्यांच्या आजोबांनी त्यांना घरीच शिक्षण दिले. बाय एज 5 ही हॅड मेमराइज द एंटायर भगवद्गीता अँड बाय 8 द एंटायर रामचरितमानस अकॉर्डिंग टू हिज वेबसाईट. त्यांची जे संकेतस्थळ आहे, त्यांची जी वेबसाईट आहे रामभद्राचार्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची, तर या वेबसाईटवर असं दिलं आहे की त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापर्यंत भगवद्गीता पूर्णपणे त्यांच्या पाठ होती आणि रामचरितमानस हे सुद्धा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्यांना येत होते. Established in 1944, the Jnanpith Award is given annually for outstanding contribution to Indian literature and is considered the highest literary honor in the country. This is the second time the award is being given for the Sanskrit language and for the 5th time for the Urdu language. 1944 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झाली. भारतीय साहित्यामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
संस्कृतला हा पुरस्कार आजपर्यंत 2 वेळा मिळाला आहे. अर्थातच हा रामभद्राचार्य यांना जो मिळाला तो पकडून, आणि उर्दू भाषेकरता जो गुलजार यांना आता मिळाला तो उर्दू भाषेकरता पकडून पाचव्यांदा उर्दू भाषेकरता हा पुरस्कार मिळाला आहे. द अवॉर्ड कॅरीज अ प्राइज मनी ऑफ 21 lakh, अ स्टॅच्यू ऑफ वाग्देवी अँड अ सायटेशन. या पुरस्कारामध्ये 21 लाखांचे पारितोषिक, वाग्देवीची मूर्ती आणि प्रमाणपत्र देण्यात येते. द रिसिपंट्स फॉर द अवॉर्ड वेअर डिसाइडेड बाय सिलेक्शन कमिटी चेअर्ड बाय ज्ञानपीठ अवॉर्डी प्रतिभा राय. यावेळेला जे पुरस्कार देण्यात आले त्या पुरस्कारासाठी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीच्या मुख्य होत्या प्रतिभा राय. प्रतिभा राय यांनासुद्धा ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेला आहे. 2022चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो गोवाचे रायटर दामोदर मावजो यांना मिळाला होता. गोवन रायटर दामोदर मावजो had received the prestigious award for 2022. 2022चा जो 57वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो गोव्याचे लेखक दामोदर मावजो यांना मिळाला होता. पुढचा प्रश्न आहे, इंडियन विमेन्स टीम वॉन विच मेडल ॲट द बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप्स 2024. बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024मध्ये भारतीय महिला संघाला कोणते पदक मिळाले आहे किंवा कोणते पदक त्यांनी जिंकले आहे? द आन्सर इज गोल्ड मेडल. उत्तर आहे सुवर्ण पदक. द इंडियन विमेन्स टीम वॉन अ हिस्टोरिक गोल्ड मेडल ॲट द बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप्स 2024 आफ्टर बीटिंग थायलँड 3-2 in the final in Shah Alam, Malaysia on Sunday 18th February 2024. This was India's maiden title in the history of the continental competition. The men's Indian badminton team had previously won 2 medals in 2016 and 2020, but both were bronze. भारतीय महिला संघाने सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप म्हणजे बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप 2024मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. या संघाने थायलंडच्या संघाला 3-2ने हरविले आहे. शाह आलम मलेशिया येथे 18 फेब्रुवारी रोजी ही मॅच अंतिम सामना पार पडला. दिस वॉज इंडियाज मेडन टायटल. हे भारताचे सलग तिसरे म्हणता येईल आपण त्याला, तिसरे असे मेडल आहे एशिया टीम चॅम्पियनशिपमधले. यापूर्वी 2 मेडल भारतीय संघाला मिळाले होते, परंतु ते पुरुष संघाला 2016 आणि 2020मध्ये मिळाले होते. आणि 2016 आणि 2020मध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला ब्रोंझ मेडल मिळाले होते, म्हणजे कांस्य पदक मिळाले होते. आपण फोटोमध्ये बघू शकता हिस्टोरिक बॅडमिंटन गोल्ड. इंडियन विमेन्स बॅडमिंटन टीम बीट्स थायलँड 3-2 टू विन देअर फर्स्ट इव्हर गोल्ड ॲट द एशिया टीम चॅम्पियनशिप. भारतीय महिला संघाने थायलंडला 3-2ने हरवून त्यांचे पहिले सुवर्ण पदक एशिया टीम चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेमध्ये जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे, विच सॅटेलाइट लॉन्च बाय इस्रो ऑन 17 फेब्रुवारी 2024. 17 फेब्रुवारी 2024 रोजी इस्रोने म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले? द आन्सर इज इनसॅट 3D. उत्तर आहे इनसॅट 3D. द GSLV F-14 carrying INSAT 3D meteorological satellite was successfully launched on Saturday, that is 17 February 2024,
फ्रॉम द सतीश धवन स्पेस सेंटर इन श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV F-14 या रॉकेटच्या सहाय्याने इनसॅट 3D या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इनसॅट 3D हा हवामान विषयक उपग्रह आहे, मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट आहे. In its 16th mission, GSLV rocket deployed the INSAT 3DS meteorological satellite into intended orbit. GSLV रॉकेटचे हे 16वे मिशन होते. या मिशनमध्ये GSLV रॉकेटने INSAT 3DS हा हवामानविषयक उपग्रह नियोजित कक्षेमध्ये सोडला आहे. The mission aims to maintain the continuity of services offered by the current operational INSAT 3D and INSAT 3DR satellites. हे जे मिशन आहे त्याचं ध्येय आहे कंटिन्युटी ठेवणे. कोणत्या सेवेमध्ये? कंटिन्युटी ऑफ सर्व्हिसेस ज्या INSAT 3D आणि INSAT 3DR या सॅटेलाईट यापूर्वी सोडण्यात आले होते त्यांच्या सेवेमध्ये कंटिन्युटी म्हणजे सलगता ठेवणे हे या सॅटेलाईटचा ध्येय आहे. आता बघूया इस्रोज INSAT 3DS मिशनचे ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे मॉनिटर अर्थ सरफेस, ऑब्झर्व ओशन्स अँड ॲनालाइज द एन्व्हायरमेंट थ्रू व्हेरियस इसेन्शियल मेट्रोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन डायव्हर्स ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स थ्रू वर्टिकल प्रोफाइल्स. थर्ड ऑब्जेक्टिव्ह मॅनेज डेटा कलेक्शन अँड dissemination from data collection platforms DCPs. Fourth objective is support search and rescue services. पेलोड्स कुठले कॅरी केले इस्रो INSAT 3DS मध्ये ते आता बघूया. व्हॉट आर द पेलोड्स ऑन इस्रोज INSAT 3DS? फर्स्ट पेलोड इज इमेजर अँड साउंडर. INSAT 3DS is equipped with a 6-channel imager and 19-channel sounder dedicated to advanced meteorological observations. Second payload is communication payload. The satellite features crucial communication payloads including data relay transponder. Third payload is data collection. The DRT receives data from automatic data collection platforms and automatic weather stations, enhancing weather forecasting capabilities. Fourth payload is SAS and R transponder. The SAS and R transponder plays a vital role in relaying distress signals and alert detections from beacon transmitters, contributing to global search and rescue services. आता पुढचे मिशन कोणते आहे इस्रोज नेक्स्ट मिशन. इस्रो चेअरमन कन्फर्म दॅट द जॉईंट मिशन विथ नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन दॅट इज नासा नेम निसार इज ॲज पर शेड्यूल. इस्रोचे पुढचे जे अभियान आहे मिशन आहे ते नासाबरोबर करणार आहे इस्रो. त्या मिशनचं नाव आहे निसार NISAR. NISAR is a collaborative Earth observing mission between NASA and the Indian Space Research Organization. NISAR हे नासा आणि इस्रो यांचे संयुक्तिक एकत्रितपणे करण्यात येणारे हे अभियान आहे मिशन आहे. आणि निसार हे जे मिशन आहे हे अर्थ ऑब्झर्विंग मिशन आहे म्हणजे पृथ्वीचे निरीक्षण करणारे हे अभियान आहे. The mission utilizes 2 radars, each optimized to observe a broader spectrum of changes, enhancing its observational capabilities beyond what a single radar could achieve. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.